आणि सध्या आता पालखीची गडबड आहे त्यामुळे घर दाखवता आलं नाही, पण बाहेरनं तुम्हाला आताच घर दाखवतो. आतून नंतरला मी तुम्हाला घर दाखवेल की कसं घर आहे आतून कोकणातलं माझं घर. आणि आज काल संपूर्ण दिवस पालखीमध्ये गेला, म्हणजे काल पालखीचं आगमन होतं आणि आज आमच्या वाडीत पालखी आली म्हटल्यावर आज पण पूर्ण दिवस पालखीमध्ये जाणार. आणि जमलं तर उद्या नक्कीच व्हिडिओ करतो घरावर, ते घर आतून कसं आहे दाखवायचा प्रयत्न करेल मी. आणि इथे तुम्ही जे समोर बघताय तिकडे आहे जेवणाची सोय आजच्या, म्हणजे दुपारचं जेवण इथे आहे आणि तुम्ही बघू शकता जेवण रेडी झालं आहे. कालपासून सर्व तयारी चालू होती जेवणाची. आणि आज आहे तिखट जेवण म्हणजे चिकन वडे. चला, पालखी समोरच्या घरात गेली आहे, या घरात गेली आहे. आता इथून पालखी येईल आमच्या घरात थोड्या वेळातच, तर भेटू पालखीमध्येच डायरेक्ट. आणि फायनली तो क्षण आला. आता समोरच्या घरात आहे, आता झालं आहे दर्शन वगैरे घेऊन. आणि आता लगेच या मेन गेटने पालखी येणार आहात. सर्व तयार आहेत दादा पालखी घेण्यासाठी आणि मुलं पण. ह्या मेन गेटने पालखी येणार आत आणि इथे मग इथून डायरेक्ट घरात जाणार. आणि आत्ता वाजले आहेत बरोबर 11:55, म्हणजे 12च्या दरम्यान मला वाटतं घरात पालखी येईल. बघू. आणि पालखी थोड्या वेळातच येईल आणि रांगोळी काढून झालेली आहे. पालखीसाठी लागणारं सर्व, म्हणजे देवासाठी लागणारे पूजेचं सामान सर्व रेडी आहे. तिकडे चादर पण पसरवलेली आहे. आणि इथे काकी आरतीचं थाळी घेऊन रेडी आहे, ओवा आणि थाळी. तिकडे वहिनी अजून पण रांगोळी काढते. अजून पालखीला वेळ आहे, थोडा वेळ लागेल. म्हटलं 12 वाजताच, बरोबर 12लाच टच होईल पालखी आमच्या घरात. हे बघा, रेडी. हां, आणि पालखी आली फायनली.